नवरा बायकोच्या प्रेमाची खरी गोष्ट. एक व्यक्ती म्हणतो, मी इंग्लंडमध्ये राहतो. मी साधारणतः संध्याकाळी कामावर जात असतो. माझं घर आणि नोकरी लांब नाही, म्हणून मी नोकरीच्या ठिकाणी चालत जात असतो. चालत जाण्यासाठी मला 20 मिनिटे लागतात. मागच्या 3 महिन्यांपासून मी कामावर जात असताना मी नेहमी एका वृद्ध माणसाला आणि एका वृद्ध महिलेला रस्त्याने जाता येताना पाहत असतो. त्यांचे वय जवळपास 85 ते 90 या वर्षादरम्यान असेल. मी पाहतो की तो वृद्ध व्यक्ती नेहमी त्या वृद्ध महिलेचा हात धरून एका बाजूने चालण्यासाठी सांगत असतो, परंतु ती महिला सारखी मागे वळून पाहत असते. मी हा क्रम बऱ्याच दिवसांपासून पाहत होतो. 30 डिसेंबरची एक थंड अशी संध्याकाळ होती. तेव्हा मी माझ्या नोकरीवर चाललो होतो. अचानक जोराचा पाऊस चालू झाला. मी पावसातून वाचण्यासाठी पळालो. जसे मी जवळच्या बस स्टँडवर पोहोचलो तर मला तिथे तेच दोघे वृद्ध माणूस व महिला भेटली. त्या माणसाने आतासुद्धा त्या वृद्ध महिलेचा हात पकडला होता. ती म्हातारी लांब जाण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिचा हात घट्ट पकडला होता. तिला तो पाऊस थांबण्याची वाट पहा असं म्हणत होता, परंतु ती वृद्ध महिला त्याचं काही ऐकत नव्हती. बस स्टॉपवर मी त्या दोघांना गुड इव्हिनिंग म्हणालो. वृद्ध महिलेने काहीच उत्तर दिले नाही, परंतु त्या वृद्ध व्यक्तीने मला उत्तर दिले. त्या वृद्धाचे उत्तर ऐकून माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. मला त्यांना तुम्ही कोण आहात हे विचारण्यासाठी मी मजबूर झालो. मी विचारल्यावर त्या वृद्धाने मला सांगितले की ते दोघे पती पत्नी आहेत. मागच्या 60 वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. तर मी त्यांना म्हणालो, मी तुम्हाला नेहमी पाहतो. तुम्ही तुमच्या बायकोचा हात एकदम घट्ट पकडून ठेवता, तर एकीकडे तुमची बायको तुम्हाला एका बाजूला ओढत असते आणि सारखी मागे वळून पाहत असते. पण तुम्ही त्यांचा घट्ट हात पकडून त्यांना मार्गदर्शन करत असता. याचं काय कारण आहे? तेव्हा त्यांनी मला सांगितले की त्यांच्या बायकोला अल्झायमर आहे. त्यामुळे तिची स्मृती गेली आहे. तिला काहीच आठवत नाही. तिला घरचा पत्ता पण आठवत नाही. ती फक्त एकीकडे चालत असते आणि मी पण तिच्यासोबत तिचा हात धरून चालत असतो. जेव्हा ती थकते तेव्हा मी तिला घरी घेऊन जातो. घरी घेऊन जाऊन जेवण बनवतो आणि माझ्या हाताने तिला भरवतो. मग ती रात्री शांत झोपते. पुढे नंतर मला जे काही त्या वृद्धाने सांगितले त्याने मला अजून आश्चर्य झाले की त्याच्या बायकोला हे पण माहीत नव्हते की ती कोण आहे आणि ती मागील 15 वर्षांपासून तिला आणि तिच्या नवऱ्याला विसरली आहे. त्यावर मी त्या वृद्ध व्यक्तीला म्हणालो, ही तर खूप आश्चर्याची गोष्ट आहे की तुमची बायको तुम्हाला आणि स्वतःला विसरली, तरी पण तुम्ही मागच्या 15 वर्षांपासून त्यांची सांभाळ आणि त्यांना मार्गदर्शन करत आहात. तो वृद्ध हसला आणि त्यांनी मला जे उत्तर दिलं ते कायम माझ्या लक्षात राहील. तो व्यक्ती म्हणाला, यात काहीच शंका नाही की तिला नाही माहीत मी कोण आहे, पण मला माहिती आहे ना ती कोण आहे. त्यानंतर ते म्हणाले, ती माझे जीवन आहे, माझं प्रेम आहे, माझ्या सुखदुःखाची साथी आहे. तिने माझ्या वाईट काळात माझी साथ दिली आहे. जेव्हा ती ठीक होती तेव्हा तिने माझी काळजी घेतली. आता तिला माझी गरज आहे, तर मी का नाही तिची काळजी घेणार? मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिची काळजी घेणार. मी तिच्या सोबत राहणार, नेहमी तिला मार्गदर्शन करणार. हे ऐकून माझे डोळे भरून आले. मी विचार करू लागलो की आपण कोणाकडून कशाचीही अपेक्षा न करता एखाद्यावर जीव लावला असेल तर तुम्ही त्याच्यावर खरंच प्रेम करत असता. असेच जीवनामध्ये नवरा बायकोने एकमेकांचा हात धरून सोबत चालायला हवे. कुणा एकालाही ठेस लागली तर दुसऱ्याने सावरायला हवे. नवरा बायकोचं नातं फक्त कागदावर मर्यादित न राहता त्यांनी एकमेकांना साथ द्यायला हवी. नात्याची हीच तर खासियत आहे की तुम्ही तुमच्या साथीचे सुख दुःख चिंता समजू शकता.